नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची इमारत भूमिपूजनापासूनच वादात व चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही प्रशस्त इमारत अनेकांच्या डोळ्यात चलते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात ही इमारत गळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला व या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक सोशल मीडिया अंधभक्तांनी आपल्या बुद्धीनुसार कमेंटचा वर्षाव केला. पण एकाही जाणकाराने याचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या व्हिडिओची शहानिशा करण्याची तसदी घेतली नाही. या सर्व प्रकारावर नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची 40 कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत अवकाळी पावसामध्ये गळते, अशा स्वरूपाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या संदर्भात काय सांगाल? 4-5 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामध्ये बिल्डिंग नव्हती गळत, स्लॅब नव्हता गळत, तर एक काच उघडी राहिल्यामुळं आणि ज्या ठिकाणावरनं पाणी जाण्याचे सोर्स आहे पावसाचं पाणी, तर त्याच्यामध्ये त्या पाईपाच्या वरती वीट होती. त्या विटेमुळं ते पाणी साचलं आणि ते काही पाणी जे इलेक्ट्रिकचे पाईप आहेत त्याच्यामधनं आणि काही पाणी जे वरांड्यामध्ये असं आलं, त्याच्यामुळं जिन्यात खाली पाणी पडलेलं आहे. ही जी नगरपालिका आहे, महाराष्ट्रामध्ये अशी सुसज्ज अशी नगरपालिका महाराष्ट्रात कुठंच नाही. स्वतः आमदारांनी प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालून प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी क्वालिटीकडे लक्ष देऊन ही इमारत बनवलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठंही गळती असं जे आले ते झालेलं नाही आहे. अवकाळी पाऊस असल्यामुळं पाऊस आडवा तिडवा कसा पण पडत होता, पाणी आतमध्ये दरवाजा उघडा असल्यामुळं पाणी आतमध्ये आलेलं आहे आणि ते जिन्यामधनं खाली पडले, स्लॅबमधनं कुठंही पडलेलं नाही. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, एखादी बातमी लावताना कमीत कमी आमची प्रतिक्रिया घेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये जी काही वस्तुस्थिती आहे ते आम्ही त्यांना सांगितलं असतं. आत्ता आपण जस्ट व्हिजिट पण करून आलो. आता अध्यक्ष महोदयांनी पण सांगितल्याप्रमाणे तो दरवाजा ओपन असल्यामुळे तो पाणी येऊन आणि तो जिन्यामात पायऱ्या वाटतं ते पाणी खाली आलेलं आहे. त्यामुळे कुठेही स्लॅबला गळती नाही आहे. बिल्डिंग एकदम सुस्थितीत आहे, व्यवस्थित क्वालिटीचं काम झालेलं आहे आणि अशी बिल्डिंग आता अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मला वाटतं फार कमी नगरपालिकेची अशी बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये कुठेही क्वालिटीमध्ये 0% कॉम्प्रोमाइज झालेलं नाही. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, जेव्हा कुठली बातमी लावायची असेल किंवा काही असेल तर त्या कृपया आमची पण एक बाजू घ्या, त्यामध्ये वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर ही एक त्यातली बाब आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.